वी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. उत्तरे तुमची दिशा आमची आपल्या मिशन मेस टेस्ट सिरीजमधला आज आपण सेकंड एथिक्सचा दृष्टिकोन या ॲटिट्यूड या सेक्शनवरचा प्रश्न पाहणार आहोत. युनिट सेकंड आहे आपल्या एथिक्समधला आणि खूप महत्त्वपूर्ण आहे. दरवर्षी यावरती प्रश्न विचारले जातात. आजचा प्रश्न हा आपण टेस्ट सिरीजमध्ये फ्रेम केलेला प्रश्न आहे आणि यावरती आपण डिटेलमध्ये डिस्कशन घेणार आहोत. प्रश्न सुरुवातीला आपल्याला केअरफुली वाचायचा आहे. प्रश्नाच्या सुरुवातीलाच एक खूप छान कोट दिलेला आहे. हे पहा, ॲटिट्यूड आर मोर ऑफन कॉट दॅन टॉट. बघा किती थॉटफुल वाक्य आहे. आणि या विधानाच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, नागरी सेवकांच्या नैतिक प्रशिक्षण व सामाजिकीकरणाचा संदर्भाचे परीक्षण करायचं आहे. प्रश्न थोडा किचकट वाटू शकतो. 10 मार्कचा प्रश्न आहे आणि 150 शब्दामध्ये लिहायचा आहे. प्रश्न जर समजला, फोकस समजला प्रश्नाचा, तर आपण एक चांगलं उत्तर लिहू शकतो. अदरवाईज अशा प्रश्नामध्ये बऱ्याच वेळा फोकस मिसिंग होतो आणि आपलं उत्तर टू द पॉईंट त्या फोकसने काम करत नाही आणि आपल्याला 0 मार्क्स पण या प्रश्नामध्ये मिळू शकतात. म्हणून सुरुवातीला प्रश्न व्यवस्थित लर्न करा. सोपा प्रश्न आहे, डिकोड करूयात. ॲटिट्यूड आर मोर ऑफन कॉट दॅन टॉट. ॲटिट्यूड हा बऱ्याच वेळा, दृष्टिकोन हा बऱ्याच वेळा शिकवला जात नाही. तो कसा होतो, तो आपल्याला आपल्या ऑब्झर्वेशनने आपण जे काही पाहतो समाजामध्ये आणि आपल्या आजूबाजूला जे काही वातावरण आहे त्याने आपला दृष्टिकोन फ्रेम व्हायला सुरुवात होते. आणि असाच ॲटिट्यूड, असाच दृष्टिकोन प्रशासकीय अधिकाऱ्याला प्रशासनामध्ये गेल्यानंतर एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन त्याने प्रशासनामध्ये कार्य करायला हवं. यासाठी कशाची गरज आहे, तर यासाठी नैतिक प्रशिक्षणाची आणि सामाजिकीकरणाची गरज आहे. बऱ्याच वेळा लवासनामध्ये किंवा आपल्या यशोदामध्ये ट्रेनिंग दिलं जातं. मग ते ट्रेनिंग कसं असतं, ते ट्रेनिंग असतं नैतिक प्रशिक्षण असतं. तुमचं ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतरच्या प्रोसेसमध्ये नैतिक प्रशिक्षणाला खूप महत्त्व असतं. कारण ॲक्च्युली सामाजिकीकरण आणि समाजामध्ये जाऊन, लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी स्कीम पॉलिसी इम्प्लिमेंट करणं एका प्रशासकीय अधिकाऱ्याचं कार्य असतं आणि ते त्याने लोकांना विश्वासात घेऊन करणं गरजेचं असतं. म्हणून हा प्रश्न इथे फ्रेम करण्यात आलेला आहे. प्रश्नाची सुरुवात आपण करूयात. सुरुवातीलाच प्रश्नाची सुरुवात करताना कालच मी पेपर चेक करत होते. विद्यार्थ्याने खूप छान एक उदाहरण दिलेलं आहे आणि केस स्टडी लिहिलेली आहे. मला खूप आवडली ती. आपण पुढील आन्सरमध्ये तो पेपरच डिस्कस करूयात. खूप छान पेपर आलेला आहे. मुलीचा आहे हा पेपर आणि यावर्षी त्या मेन्सला पण आहेत आणि त्यांनी त्या विद्यार्थिनीने हे उत्तर लिहिलेलं आहे. खूप चांगला पेपर लिहिलेला आहे एथिक्सचा. म्हणजे असा जर पेपर एथिक्सचा ॲक्च्युअल एक्झाममध्ये लिहिला तर नक्कीच मी गॅरंटी देऊ शकते त्यांना खूप चांगले एथिक्समध्ये मार्क्स येऊ शकतील. आपण उद्या डिस्कस करूयात हा पेपर. आता आपण पाहूयात या प्रश्नाची प्रस्तावना कशी लिहू शकतो आपण. प्रस्तावनेमध्ये आपण ॲटिट्यूडची डेफिनेशन लिहू शकतो. ॲटिट्यूड म्हणजे काय, मागच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगितले. दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीची दृष्टी कशाकडे पाहण्याची, व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थितीकडे पाहण्याची. दृष्टिकोन 4 गोष्टींकडे. कोणकोणत्या त्या 4 गोष्टी, व्यक्ती, पर्सन, वस्तू, ऑब्जेक्ट, घटना, इन्सिडन्स आणि परिस्थिती, सिच्युएशन. काही तुम्ही याची एक ट्रिक बनवू शकता आणि हा तुमचा दृष्टिकोन, हा तुमचा ॲटिट्यूड असा फ्रेम होऊ शकतो. या पद्धतीने लक्षात राहणं सोपं जातं. याला दृष्टिकोन असं म्हणतो. म्हणजे आपली जी मानसिक भूमिका आहे या 4 घटकांकडे पाहण्याची, याचवरून आपला काय फॉर्म होतो, फ्रेम होतो, दृष्टिकोन तयार होतो असं आपण म्हणू शकतो. हे पहा, भूमिका, भावना आणि मूल्याधारित प्रतिसाद म्हणजेच ॲटिट्यूड होय. या 4 गोष्टींकडे आपली पाहण्याची दृष्टी, आपली मानसिकता आणि आपल्याकडून असणारा प्रतिसाद त्या गोष्टीकडे कसा जातोय. असे 2 ॲरो तुम्ही इथे करू शकतो. तिथून येणारा प्रतिसाद आणि तो आपण कॅप्चर करतो आणि आपला काय बनतो, दृष्टिकोन तयार होतो. आय होप खूप साध्या भाषेमध्ये मी समजवलं आहे, तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. ओके. सार्वजनिक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या सिव्हिल सर्वंट आणि त्याच्यामध्ये काय करावं लागतं, सिव्हिल सर्वंटला निर्णय घ्यावे लागतात. वर्तन आणि नैतिक आचरण या सर्वांचा दृष्टिकोनावरती थेट प्रभाव होतो. म्हणजे जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर निर्णय प्रक्रिया कशी असेल, निगेटिव्ह असेल नाही, निर्णय प्रक्रिया ही पॉझिटिव्ह असेल. आणि म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल, लीडिंग टू द पॉझिटिव्ह डिसिजन मेकिंग, अल्टिमेटली इट विल बी बेनिफिशियल फॉर ऑल द
सोसायटी, ऑल द पीपल लिव्हिंग इन द सोसायटी, ऑल द अदरवाईज जर आपला ॲटिट्यूड निगेटिव्ह असेल तर कसं होईल, स्कीम पॉलिसीज इम्प्लिमेंट करताना पण ते तिथे रिफ्लेक्ट होऊ शकतं. या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. ओके, आता आपण मेन बॉडीमध्ये कोणकोणते पॉईंट इथे अधोरेखित करू शकतो. मुख्य जो आपल्या उत्तराचा गाभा आहे, कोर आहे आपल्या उत्तराचा, त्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो. लक्ष घ्या, या विधानाचा अर्थ आपण म्हणू शकतो. कोणतं विधान आहे आपलं, की जे टॉट म्हणजे काय, टॉट शिकवलं जाणं. शिकवलं जाणं कोण कोण शिकवतात आपल्याला, दृष्टिकोन आपला शेपण, दृष्टिकोन कसा बनतो, म्हणजे एखादा कुंभार असेल आणि तो मडकं, त्याला आकार कसा देतो त्या मडक्याला, या पद्धतीने आपला दृष्टिकोनाला आकार आपण कसा देऊ शकतो. तर यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते प्रशिक्षण संस्था, नियम, आचारसंहिता, व्याख्याने, केस स्टडीज याद्वारे नैतिक प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे जे नैतिक प्रशिक्षण का गरजेचं आहे, तर एखाद्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाला आकार देण्यासाठी नैतिक प्रशिक्षणाची गरज असते आणि ते प्रशिक्षण संस्था देतात. एक नियम असतात आणि ते नियम काय करतात, तर त्या नियमांची चौकट असते, त्यामध्ये राहून आपण आपला दृष्टिकोन फ्रेम होऊ शकतो. आणि केस स्टडीज, वेगवेगळ्या केस स्टडी आपण अनुभवतो, शिकतो. आणि कॉट म्हणजे काय, म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जे वर्तन आहे, सहकाऱ्यांचा जो प्रभाव आहे आणि प्रशासनाची जी संस्कृती आहे आणि दैनंदिन अनुभवातून शिकवले जाणारे मूल्य, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण अल्टिमेटली वी आर अ ह्युमन आणि आपण काय करतो, एकमेकांकडून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या अडॉप्ट करतो आणि त्यातूनच आपण शिकत जातो आणि इव्हॉल्व होत जातो. ओके, बरोबर, लक्षात आलं तुम्हाला? ठीक आहे. त्यामुळे जो दृष्टिकोन आहे हा पुस्तकातून कमी आणि प्रत्यक्ष व्यवहारातून अधिक घडतो. खूप चांगलं वाक्य आहे, जशाच्या तसं तुम्ही हे वाक्य काय करू शकता, आन्सरमध्ये उतरवू शकता. ओके, व्यवस्थित लक्षात आली पूर्ण तुम्हाला ही मेन बॉडी. पुढचा पॉईंट पाहूयात की नैतिक प्रशिक्षणाची भूमिका काय आहे. मी आत्ताच तुम्हाला म्हटलेलं आहे, जी निर्णय प्रक्रिया आहे, डिसिजन मेकिंग एखाद्या अधिकाऱ्याची, ती कशी फ्रेम होते, तर ती फ्रेम होण्यासाठी नैतिक प्रशासकीय संस्था कार्य करतात. आपण डिस्कस केलेले आहेत हे पॉईंट. आणि त्यामुळे काय होते, इंटिग्रिटी, इम्पार्शलिटी, अकाउंटेबिलिटी यांसारख्या मूल्यांची रुजवण त्या अधिकाऱ्यामध्ये होते. यानंतर मर्यादा काय येऊ शकतात, प्रशिक्षणामुळे कॉग्नेटिव्ह कॉम्पोनंट काय होतो, विकसित होतो. पण वातावरण नसेल तर वर्तनामध्ये बदल होईल असं नाहीच. म्हणजे त्या पद्धतीने जेवढं नॉलेज त्या अधिकाऱ्याला तुम्ही देताय ट्रेनिंगमधून, पण ते ॲक्च्युली सामाजिकीकरण करण्यासाठी त्याचं इम्प्लिमेंटेशन ॲक्शन मोडवरती पण काम व्हायला हवं, असं इथं आपण डिस्कशन करू शकतो. आय होप हे व्यवस्थित लक्षात येतं. गुड, पुढे जाऊयात. आता सामाजिकीकरणाची भूमिका आपल्याला पाहायची आहे. सामाजिकीकरण असणं खूप गरजेचं आहे, कारण ॲक्च्युली फील्डवर्क, प्रशासकीय अधिकाऱ्याला कार्य करत असताना फील्डवर्क करणं आणि त्या फील्डवर्कमधून अनुभव घेऊन प्रशासनामध्ये कार्य करणं खरंच चॅलेंजिंग असतं आणि हे चॅलेंज ॲक्सेप्ट करून पुढे जायचं असतं. आणि एक आदर्श जो काही अधिकारी आहे, वरिष्ठ, तो कसा कार्य करतोय, त्या ऑर्गनायझेशनचं कल्चर कसं आहे, कोणत्याही इम्पार्शलिटी आणि फेवरेटिझमला तो अधिकारी दबावाला बळी पडत नाही का, हे सर्व ऑब्झर्वेशन केलं जातं. आणि त्यानुसार एखाद्या जो काही न्यू असेल ऑफिसर, त्याचा दृष्टिकोन फ्रेम होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. आणि सहकाऱ्यांचा प्रभाव, पियर इन्फ्लुअन्स खूप महत्त्वाचा ठरतो. आपण इव्हन असं म्हणतो, आपल्याला आपले पॅरेंट्स म्हणतात, स्कूलमध्ये असताना म्हणायचे तुम्हाला की चांगल्याशी मैत्री कर, कारण ॲक्च्युली आपले पियर जे असतात, आपले फ्रेंड्स जे असतात, त्या सर्कलच आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व ठरतं. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की यू आर नथिंग बट द ॲव्हरेज ऑफ द 5 पीपल क्लोज्ड टू यू. म्हणजे आपल्या जवळ जे काही लोक आहेत, 5 व्यक्ती तुम्ही पहा गेल्यानंतर, आणि ते 5 व्यक्ती जे आपल्याला खूप क्लोज्ड आहेत आणि आपल्याला आवडतात, त्यांसारखेच तुम्ही असतात. यू आर नथिंग बट द ॲव्हरेज ऑफ दॅट 5 पर्सन. या पद्धतीने ऑब्झर्व करा गेल्यानंतर की आपण कोणत्या व्यक्तींमध्ये उठतो बसतोय. ओके, लक्षात आलं? ठीक आहे, पुढे जाऊयात. अनौपचारिक बक्षिसे, शिक्षा देणं, बक्षीस देणं, इन्सेंटिव्ह देणं, अशा पण गोष्टी गरजेच्या असतात. आणि सर्वात महत्त्वाचा क्रिटिकल जो आहे आपला कॉम्पोनंट, तो पण गरजेचा असतो. कारण कोणत्याही गोष्टीचं परीक्षण झालं पाहिजे आणि ते समालोचनात्मक परीक्षण असायला हवं. म्हणजे क्रिटिकली एक्झामाइन ती गोष्ट झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही वागतायत कसे, एखादा दृष्टिकोन चुकीचा तर फ्रेम होत नाही का, या पद्धतीने या गोष्टी इथे ठरतात आणि आपण इथे लिहू शकतो. यामुळे काय होतं, जे काही इथिकल ट्रेनिंग आहे आणि सोशलायझेशन यांना काय होते, एक चौकट मिळते आणि ते व्यवहारात उतरते. आपण आत्ताच या गोष्टीवरती बोललेलो आहे.
आय होप हे मुद्दे तुम्हाला क्लिअर झालेले असतील. तुम्ही स्लाईडचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता आणि स्वतःचं आन्सर रायटिंग पण इथे करणं गरजेचं आहे. मी ते फक्त तुम्हाला आन्सर सांगते, तुम्ही ते तुमच्या शब्दांमध्ये उतरवणं गरजेचं आहे. आता आपण एक चांगलं कन्क्लुजन ह्या प्रश्नाला कसं देऊ शकतो ते आपण इथे पाहिलेलं आहे. हे पहा, निष्कर्षामध्ये काय लिहू शकतो. आता आपण निष्कर्ष लिहिताना आपण एखादं वाक्य लिहू शकतो 25 शब्दांमध्ये किंवा 20 शब्दांमध्ये निष्कर्ष बसवायचा. एवढं लक्षात ठेवा, निष्कर्ष खूप मोठा पण नसायला हवा आणि निष्कर्ष लहान पण नसायला हवा, पण निष्कर्ष लिहिणं गरजेचं आहे. कारण इथे तुम्हाला आन्सर समराईज करायचा आहे, कन्क्लूड करायचं आहे एक पॉझिटिव्ह नोटवरती. निष्कर्ष वाचू शकता तुम्ही. इथे चांगला निष्कर्ष मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूल्याधिष्ठित लोकाभिमुख आपल्याला काय करायचं आहे, प्रशासनाला घेऊन जायचं आहे आणि त्याप्रती आपल्याला ऑफिसर्सचा, त्या सिव्हिल सर्वंटचा दृष्टिकोन आपल्याला इथेपर्यंत आणायचा आहे. आणि त्यासाठी हे कसं आहे, नैतिक प्रशासनाचं सामाजिकीकरण आणि नैतिक प्रशासकाला काय करावं लागेल, प्रशिक्षण द्यावं लागेल, असं आपण या प्रश्नामध्ये बोललेलो आहे. व्यवस्थितपणे हा प्रश्न समजला तुम्हाला. तुमच्या काही कमेंट प्रतिक्रिया असतील तर कमेंट करा आणि हे आन्सर आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण याच पद्धतीने तुम्हाला MPSC आणि UPSCमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यावेळेस तुम्हाला आठवेल की मॅडमने किती चांगल्या पद्धतीने आपलं आन्सर रायटिंग कव्हर केलेलं होतं. आपण भेटूयात आपल्या पुढच्या क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये. थँक्यू.